राहुल, माझी एक इच्छा आहे. तू मला वचन दे की तू माझी इच्छा पूर्ण करशील. पल्लवीने आपल्या नजरा माझ्या चेहऱ्यावर स्थिरावत म्हटले. तिच्या या शब्दांनी माझं मन थोडं अस्वस्थ झालं. पण मी तिच्याकडे पाहत उत्तर दिलं, पल्लवी, काहीही झालं तरी तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करणं हाच माझ्या आयुष्याचा उद्देश आहे. तू फक्त सांग, मी ते नक्की करेन. मी हे म्हणताच पल्लवी माझ्या जवळ आली. तिच्या डोळ्यात माझ्यासाठी निळसर प्रेमाचा सागर लहरी घेऊन वाहत होता. ती माझ्या मिठीत सामावली आणि तिच्या ओठांनी माझ्या ओठांना हळूवार स्पर्श केला. आमच्यातला तो क्षण जणू आयुष्यातला सर्वात सुंदर आणि अनमोल क्षण होता, जो काही काळ असाच ओसंडून वाहत होता. पल्लवी माझ्या मिठीत गुरफटली आणि तिच्या ओठांनी माझ्या ओठांना हळूवार स्पर्श केला. या द्वितीय क्षणी आम्हा दोघांच्या मिठीत तो क्षण स्थिरावला होता. थोड्याच वेळाने ती हसत हळुवारपणे बाजूला झाली आणि म्हणाली, राहुल, फक्त हा क्षण माझ्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणी मला अनुभवायचा आहे. मला वचन दे की जेव्हा मी तुला सोडून जाणार असेल तेव्हा तू माझ्या जवळ असशील. तुझ्या मिठीतच मी माझा शेवटचा श्वास घेईन. तिचे हे शब्द माझ्या हृदयात खोलवर पोहोचले. मी भावनाविवश होत म्हणालो, मी वचन देतो, पण मी अशी वेळच येऊ देणार नाही. मीही तुझ्यासोबतच जाईन. तुझ्याशिवाय एकटा राहून मी काय करणार? असे म्हणत मी तिला घट्ट मिठीत घेतले. तिच्या जाण्याच्या नुसत्या कल्पनेनेच माझं हृदय वेगाने धडधडू लागलं. पल्लवीवरचं माझं प्रेम अगदी अतूट होतं. माझं जीवन म्हणजेच माझी पल्लवी होती. महाविद्यालयाच्या पहिल्या दिवशी मी ज्या मुलीच्या प्रेमात पडलो ती पल्लवीच होती. तिला पहिल्यांदा पाहिलं आणि बघतच राहिलो. असं म्हणतात ना की पहिल्या नजरेतील प्रेम असतं, जे मी आत्तापर्यंत फक्त चित्रपटांमध्येच पाहिलं होतं. मी ही गोष्ट नेहमी चेष्टेने घ्यायचो, पण जेव्हा माझ्यासोबत असं घडलं तेव्हा मला समजलं की आपण कायमचे कोणाचे तरी कसे होऊन जातो. पल्लवी आणि माझी मैत्री संपूर्ण महाविद्यालयात प्रसिद्ध होती. माझ्या कुटुंबियांनीही आमच्या प्रेमाला तत्परतेने मान्यता दिली. मी वैद्यकीय शिक्षणासाठी न्यूयॉर्कला गेलो आणि पल्लवी दिल्लीतच राहिली. काही वर्ष आम्ही एकमेकांपासून दूर होतो, पण आम्ही मनाने एकमेकांशी घट्ट जोडलेलो होतो. शिक्षण पूर्ण करून मी परत आलो आणि लगेचच एका चांगल्या रुग्णालयात रुजू झालो. पल्लवी एका कंपनीत काम करीत होती. आणखी उशीर न करता आम्ही लग्न केलं. एके दिवशी सकाळी पल्लवी माझ्या मिठीत आली आणि हळूच म्हणाली, नवरोबा, आता तयारीला लागा. लवकरच तुम्हाला घोडा व्हावं लागेल. तिचं असं विचित्र बोलणं ऐकून मला आश्चर्य वाटलं. असं काय बोलतेस? घोडा आणि मी? का? कशासाठी? पल्लवी हळूच लाजली आणि म्हणाली, तू तुझ्या बाळाची इच्छा पूर्ण करणार नाहीस का? तिच्या या शब्दांनी मला काय सांगायचंय ते लगेच समजलं. मी आनंदाने उडी मारली आणि तिच्या कपाळाचं चुंबन घेतलं. तिचा हात धरून म्हणालो, आज तू मला जगातला सर्वात मोठा आनंद दिला आहेस. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे पल्लवी. आम्ही दोघंही एका वेगळ्याच जगात पोचलो होतो. आमच्यात एकमेकांबद्दलचं बोलणं कमी झालं आणि बाळाबद्दलच्या गप्पा जास्त वाढल्या. बाळासाठी काय विकत घ्यायचं, ते कसं ठेवायचं, तो कसा बोलेल, काय करेल, या सगळ्यावर आम्ही तासनतास गप्पा मारत असू. डॉक्टर असल्यामुळे माझ्याकडे फारसा वेळ नव्हता, पण वेळ मिळताच होणाऱ्या बाळासाठी काहीतरी मी खास विकत घ्यायचो. मी बाळासाठी एक संपूर्ण खोलीच सजवली होती. त्यात सगळं सामान भरलं होतं. पल्लवीची पूर्ण काळजी घेणं, तिला योग्य आहार आणि योग्य औषध देणं, तिच्यासोबत बसून भविष्याची स्वप्न पाहणं, या सगळ्यात मला प्रचंड आनंद मिळत होता. काळ पंख लावल्यासारखा वेगाने उडत होता आणि पल्लवीच्या गरोदरपणाला 5 महिने उलटून गेले होते. आनंदाच्या त्या क्षणाची आम्ही दोघंही आतुरतेने वाट पाहत होतो. पण आमचे हे सुखाचे क्षण आता एका भयंकर संकटात बदलणार होते, याचा आम्ही स्वप्नातही विचार केला नव्हता. मार्च 2019चा महिना होता आणि संपूर्ण जग कोरोनाच्या तडाख्यात सापडले होते. भारतातही कोरोना झपाट्याने पसरू लागला होता. डॉक्टर असल्यामुळे मला रुग्णालयात जास्त वेळ द्यावा लागत होता. त्यामुळे मी पल्लवीला घराबाहेर न पडण्याच्या सूचना दिल्या होत्या. पल्लवीची काळजी घेण्यासाठी तिच्या आईला घरी बोलावले होते. या दरम्यानच एके दुपारी पल्लवीची बालपणीची मैत्रीण माधुरी तिला भेटायला आली. पल्लवीने जेव्हा सांगितले की माधुरी 2-3 दिवसांपूर्वीच वॉशिंग्टनहून परतली आहे, तेव्हा मी काळजीत पडलो आणि म्हणालो, पल्लवी, हे योग्य नाही. तुला माहीत आहे का, परदेशातून परतणारे लोक या आजाराचे सर्वात मोठे वाहक असतात.
पल्लवी, तू तिच्याजवळ जायला नको होतंस. माझ्या या बोलण्याला प्रतिउत्तर देत पल्लवी म्हणाली की राहुल, म्हणजे तुला असं म्हणायचं आहे की माझं लग्न झालंय आणि मला बाळ होणार आहे, म्हणून माझं अभिनंदन करायला आलेल्या माझ्या मैत्रिणीला मी दारातच थांबवून सांगायला हवं होतं की तू आत येऊ शकत नाहीस, मला भेटू शकत नाहीस. असं वागणं योग्य आहे का राहुल? यावर मी म्हणालो, तू डॉक्टरची पत्नी आहेस. तुला माहिती आहे का, आपल्या देशातही कोरोनाचे रुग्ण आढळू लागले आहेत आणि भारतात हा आजार बाहेरून पसरतो आहे. यावर पल्लवी म्हणाली की हो, पण ती वुहानहून आलेली नाही, ती वॉशिंग्टनहून आली होती. पल्लवीने स्पष्ट केलं. तरीही मी तिला हात धुवायला लावले होते. असू दे पल्लवी, पण माझं मन सांगतंय की तू योग्य केलं नाहीस. तू गरोदर आहेस, तुला जास्त धोका आहे. कोरोनाचा विषाणू फक्त हातावरच नाही तर कपड्यांमध्येही असतो. ती एकदा तरी खोकली असेल तरीही त्यातून तुला संसर्ग होण्याचा धोका आहे. कृपया माझ्यासाठी भविष्यात अशी चूक पुन्हा करू नकोस. यावर ती म्हणाली की ठीक आहे, पुन्हा कधीच नाही. आम्ही तिथेच विषय थांबवला. या दरम्यान रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे मला वेळेवर घरी परतणे कठीण होत होते. अचानक देशात लॉकडाऊन लागू लागला आणि मी 6-7 दिवस घरी येऊ शकलो नाही. मी फोनवरून पल्लवीच्या प्रकृतीची चौकशी करत होतो. कोरोना रुग्णांसोबत काम करत असल्याने मी स्वतःहून घरी जाणे टाळत होतो, कारण हा विषाणू पल्लवीपर्यंत पोहोचू नये असे मला वाटत होते. पण एके दिवशी फोनवरून मला पल्लवीच्या प्रकृतीची माहिती मिळाली की तिची प्रकृती काहीशी बिघडली आहे. मी विचारले असता पल्लवीने सांगितले की तिला 2-3 दिवसांपासून कोरडा खोकला आणि ताप आहे. तापाच्या साध्या औषधांनी ती बरे होण्याचा प्रयत्न करत होती, पण आता तिला श्वास घ्यायला त्रास होत होता. मी खूप घाबरलो, कारण ही सर्व लक्षणे कोरोनाची होती. मी सुन्न झालो होतो. एकीकडे पल्लवी गरोदर होती आणि दुसरीकडे हा भयंकर आजार. मी तिला तातडीने रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल केले. तपासणीत तिला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले. 24 तास मी तिच्यावर लक्ष ठेवून होतो. तिची प्रकृती बिघडत चालली होती. तिच्यावर कुठल्याही औषधांचा परिणाम होत नव्हता. त्यानंतर एके दिवशी आमच्या वैद्यकीय पथकाने जाहीर केले की पल्लवीला वाचवणे आता शक्य नाही. तो क्षण माझ्यासाठी इतका धक्कादायक होता की मला अश्रू आवरता आले नाही. माझा जीव असलेली पल्लवी मला सोडून कशी जाईल? पाणावलेल्या डोळ्यांनी कितीतरी वेळ मी तसाच बसून होतो. मला सुरुवातीपासून आजपर्यंतची पल्लवीची प्रत्येक गोष्ट आठवत होती. आणि मग अचानक मला पल्लवीने माझ्याकडून घेतलेले वचन आठवले. तिच्या शेवटच्या वेळी जवळ असण्याचे वचन, मिठीत घेऊन शेवटचा निरोप देण्याचे वचन मी तिला दिले होते. मला माहीत होते की कोरोनामुळे मृत्यू झाल्यास रुग्णाचा मृतदेह कुटुंबियांना दिला जात नाही. मृत्यूपूर्वी रुग्णाला प्लास्टिकच्या आवरणात गुंडाळले जाते. पल्लवी पुन्हा कधीच दिसणार नाही आणि तिला स्पर्श करता येणार नाही हे मला समजले होते. मी माझे वचन पूर्ण करण्याचं मनोमन ठरवलं. मी इतर डॉक्टर आणि परिचारिकांसह पल्लवीच्या खाटेपासून थोड्या अंतरावर उभा होतो. सर्वांनाच काळजी वाटत होती. त्यावेळी मी माझा गाऊन, हातमोजे आणि मास्क काढले. प्रत्येकजण मला असे करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करत होता. एका डॉक्टरने तर मला पकडून ठेवण्याचा प्रयत्न केला, पण मी थांबलो नाही, कारण मला ठाऊक होते की आत्ता नाही तर पुन्हा कधीच नाही. मी पुढे गेलो. पल्लवीच्या बाजूला बसलो. तिचा हात माझ्या हातात घेतला. माझा स्पर्श होताच मोठ्या कष्टाने तिने तिचे बंद डोळे उघडले. काही क्षण आम्ही एकमेकांकडे पाहत राहिलो. मग मी तिला माझ्या हाताच्या आधाराने उठवले आणि तिच्या ओठांना स्पर्श केला. आमच्या दोघांच्याही डोळ्यातून अश्रू वाहत होते. तेवढ्यात पल्लवीने माझ्यापासून दूर होत तिच्या ओठांवर बोट ठेवून मला हातवारे करून, नाही राहुल, नाही, कृपया जा, राहुल जा, माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे, असे सांगितले. मी तिला उत्तर दिले की माझेही तुझ्यावर खूप प्रेम आहे पल्लवी, असे म्हणत मी तिला पुन्हा एकदा स्पर्श केला. पण तिच्या विनवणीमुळे मला तिथून उठून लांब जाऊन उभं राहावं लागलं. माझ्या सहकारी डॉक्टरने मला लगेच सॅनिटायझर दिले. माझ्या हातांप्रमाणेच माझे होठही सॅनिटाईज केले. लगेचच मला आंघोळीसाठी पाठवण्यात आले. आंघोळ करताना मी ढसाढसा रडत होतो, कारण पल्लवीसह ही माझी अखेरची भेट होती हे मला ठाऊक होतं. तर मित्रांनो, कशी वाटली स्टोरी कमेंट करून नक्की सांगा. आणि स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.